नमस्कार सर्वांना। आज बनवणार आहे आपण झटपट आणि चमचमीत होणारे अंडा ब्रेड रेसिपी। तर व्हिडिओ नक्की बघा। चला मग रेसिपीला सुरुवात करू। साहित्य दाखवते काय घेतलेलं आहे। तर एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून, कोथिंबीर घेतली कट करून आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। इथं ब्रेड घेतलेत आणि 4 अंडे घेतलेले आहेत। तर सर्वात पहिले आपल्याला अंडे फोडून घ्यायचे आहेत। मी हिरवी मिरची घेतलेली आहे। आपण या ठिकाणी मिरची पावडरही वापरू शकता, पण मी हिरवी मिरचीमध्ये बनवलेलं आहे। खूप छान लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे नाश्त्यासाठी। स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर 4 अंडे आहेत ते फोडून घेतलेले आहे। त्यामध्ये आता कांदा टाकून घेऊया, टोमॅटो पण टाकूया, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खायला सुद्धा छान लागते, हे पटकन होते। भूक लागली की पटकन आपण बनवू शकतो। 5 मिनिटात बनवून तयार होते, काहीच वेळ लागत नाही। बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता यामध्ये आपल्याला थोडीशी पाणी घेतलेलं आहे बाउलमध्ये, मी बघू शकता। अगदी थोडंसंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं। त्यामध्ये मी हळद टाकणार आहे थोडीशी, आपल्याला जेवढी वाटेल आपल्या अंदाजानुसार घ्यायची। आणि मीठ पण टाकणार आहे चवीपुरतं। पाण्यामध्ये मिक्स करून जर का टाकलं ना आपण, तर छान मिक्स होतं आणि ते सर्व पसरतं अंड्याला पण। नाहीतर मग ते गोळे गोळे राहायचे हे होते हळदची। इथं मी आमचूर पावडर टाकलेली आहे अगदी थोडीशी। आपल्याला जर का नसेल टाकायची तर नाही टाकू शकत। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण याच्यामध्ये टाकून छान फेटून घ्यायचं आहे। बघू शकता, अंड्यामध्ये मीठ, हळद असे सुके मसाले मिक्स व्हायला ना होत नाहीत जरा, त्यामुळे मी पाण्याचा वापर केलेला आहे। अगदी थोड्याशाच पाण्याचा वापर केला आहे। बघू शकता, छान मिक्स झालेला आहे। आता आपण बनवूया। पॅन गरम करायला ठेवला आहे मी, तेल लावून घेते आता। बघू शकता, तेल पण लावून घेतलेलं आहे। आता जो ब्रेड आहे तो याच्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आपल्याला, दोन्ही साईडनी पण। दोन्ही साईडनं बुडवून घेतल्यानंतर एका सराट्याच्या साहाय्याने आपल्याला तो तव्यावर टाकायचा आहे। बघा, तव्यावर टाकताना मिश्रण सोबत होतं त्याच्यामुळे मग लगेच मी त्याच्यामध्ये नाही टाकलं। दुसरा पण ब्रेड टाकून घेते असाच। आणि जर का आपल्याला वाटलं अंड्याचं मिश्रण कमी झालेलं आहे, तर आपण चम्मचच्या याने वरून टाकायचं आहे। बघू शकता, अशा प्रकारे खूप छान लागते अंडा ब्रेड रेसिपी। ही झटपट होणारी पण आहे आणि लहान मुलांना तर खूप आवडते। बघू शकता, तेल पण टाकून घेते परत एकदा। आता आपल्याला हे छान दोन्ही साईडने पण भाजून घ्यायचं आहे। बघा, किती छान भाजलेलं आहे। छान खरपूस भाजून घ्यायचं आहे, म्हणजे छान लागते चवीला पण। प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला भाजताना। बघू शकता, असे परत मी 2 बनवून घेणार आहे। 4 अंडे घेतलेले आहेत, त्यासाठी 4 ब्रेड घेतलेले आहे मी। तर हे प्रमाण माझं बरोबर झालेलं आहे, मिश्रण उरलेलं नाही आहे। बघू शकता, किती छान आपली अंडा ब्रेड रेसिपी बनवून तयार झालेली आहे। आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। व्हिडिओमध्ये काही चुकले असेल तर प्लीज माफ करा।